काल रिझल्ट समोर आलेले आहेत अनेक ठिकाणी आणि म्हणजे बहुतांश ठिकाणी महायुतीचाच जे आहे ते सत्ता आलेली आहे. कसं बघता या कालच्या या निकालाकडे? मला आनंद आहे की प्रगतीचं राजकारण लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि जे जात प्रांत ह्या प्रकारे लोकांना वेगळं करतात अशा पार्ट्यांना वोट आऊट केलेलं आहे. आणि आता मला वाटतं खूप मोठी एक जबाबदारी आहे महायुतीकडे की आज सामान्य माणसाचं जीवन सुखद व्हावं. ठाकरे बंधू एकत्र आलेले, त्यांना आता काय सल्ला असेल? मी त्यांना काय सल्ला दिला त्यांना काय आव्हान? हे ते मला काय आव्हान? काहीच आव्हान नाही. फक्त एवढंच सांगीन की आता ते अपोजिशनमध्ये असतील तर जी चांगली कामं हे लोककल्याणासाठी लोकांसाठी करतायत त्यात अडथळे न आणावे आणि जिथे टोकायचं आहे तिथे नक्कीच ते टोकतील, पण जिथे चांगली कामं चालू आहेत तिथे बंदी नको आणायला, तिथे मध्ये मध्ये अडथळे नको आणायला. शेवटचा प्रश्न, मुंबईचा महापौर कोण असेल, कसा असेल, कुठला असेल? मला एवढं माहीत आहे, जसं देवेंद्रजींनी सांगितलं, आपला हिंदू बंधू किंवा भगिनी मुंबईचे महापौराची जे स्थान आहे ते ग्रहण करतील आणि बाकी त्यांच्या कर्तबगारीवर ते अवलंबून. मराठी असेल? मराठी असेल मुंबईचा महापौर? नक्कीच नक्कीच. तर या होत्या अमृता फडणवीस यांनी आपलं जे आहे ते मत व्यक्त केलेलं आहे. मुंबईचा महापौर हा हिंदू मराठी असेल अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. कॅमेरामन अथर्व रणजित इंगळे, TV9 मराठी, ठाणे. तर मुंबईचा महापौर हा हिंदू आणि मराठी असेल असं अमृता फडणवीस यांनी सुद्धा म्हटलंय. लोकांसाठी सुरू असलेल्या कामांसाठी आता अडथळे नकोत असं देखील अमृता फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. ठाकरे बंधूंना त्यांनी हा सल्ला दिलाय.